महासोळा पंचांचा इशारा आपल्याला स्पर्धा आवडली असेल एकदा जोरदार टाळ्यांचा गुणगुणाट करा. सुरुवात होते गौरव घुंगरट गोलंदाजी मार्कवरून. या ठिकाणी हलकेसे ग्लान्स केलाय. सुंदर असा फटका. एक धाव तर निश्चित. चेंडू अडवला जातोय. पॉइंटचा क्षेत्ररक्षक चेंडूवर झेप घेतो. गौरव घुंगरट काय बोलावं. अनेक मोठ्या स्पर्धांमधून ज्याने अनेक हॅट्रिकचे विक्रम नोंदले गेले असा गोलंदाज गौरव घुंगरट आपल्या गोलंदाजी मार्कवरून. या ठिकाणी सुंदर झेलची शक्यता. झेल जमिनीला दान आणि तोही झेल. या ठिकाणी पाहिलं गेलं तर बघता वडे मागता भजी. 2 धावा. झेल सुटलाय. 2 धावा संघाच्या खात्यामध्ये जमा होत आहेत. काय सांगायचं या बाबतीत. जर सांगायचं तर देव देता आणि निरांकार पाठ धरता अशी काहीशी स्थिती. महत्वपूर्ण अंतिम महामुकाबला. झमझमता चषक. शहीद कैलासवासी विजय. 2 धावाने धावसंख्या 3 वर वधारते. 3 वर पोहोचते. पुन्हा एकदा या ठिकाणी सुंदर चेंडू. चेंडू टप्पा खातोय. थोडासा इनकट होतोय. फलंदाजाला बीट करतोय आणि या ठिकाणी चेंडू फळीचा संपर्क न होता चेंडू. पुन्हा एकदा या ठिकाणी चेंडू उडालाय. चेंडू तारामंडलमध्ये. चेंडूच्या खाली एसटी रक्षक. ही चूक मात्र आता तो करत नाहीये आणि परिणामता झेलचित बाद होतोय. फलंदाज बाद होतोय. अजित पहिल्या गड्याच्या रूपात या ठिकाणी 3 या धावसंख्येवर अजित ही डगआउटच्या दिशेने परतताना दिसतोय. प्रत्येक षटकानंतर 1.5 मिनिटाचा ब्रेक गॅप असेल हे लक्षात ठेवा आणि नियमित वेळेतचा सामना पूर्ण करायचा आहे. त्याला बढती दिली गेली आहे. या ठिकाणी सुंदर फटका. नेतृत्व फटका. 2 क्षेत्ररक्षकांच्या मधून चेंडू. चेंडू अडवला जाईल. फेक येते. तोपर्यंत यशस्वीरित्या 2 धावा ह्या पळून पूर्ण केल्या. या ठिकाणी मात्र 1 गडी बाद. या ठिकाणी सुंदर असा फटका. दिशा दिली आहे. सुंदर चेंडू आहे आणि त्याला एक सुंदर असा फटकाही पाहायला मिळतोय. 1 धाव पळून पूर्ण केली जाते. धावा पोहोचतायत त्या 6 या धावसंख्येवर. गौरव घुंगरट सर गोलंदाजी मार्कवरती तयार आहेत. बॅटिंग चॉईस पॉवर प्लेचा सिग्नल पंचाने कळवलाय. अर्थातच 3 क्षेत्ररक्षकांना मुभा असेल सर्कलच्या बाहेर. क्षेत्ररक्षक म्हणून गौरव घुंगरट सर तयार. मॅन फ्रॉम फोंडा. चांगला बॉल इथे डिलिव्हर्ड केला. ज्या फोंडा कबड्डीच्या संघाने फोंड्याचं नाव कबड्डीच्या क्षेत्रामध्ये रोशन केलं. यावेळेला गौरव घुंगरट सर क्रिकेटच्या पटलावरती फोंड्याचं नाव रोशन करताना आपण पाहतोय. फोंडा हे अजून एका गोष्टीसाठी प्रसिद्ध. गौरव घुंगरट सर तयार. और पिच बॉल हवेमध्ये. चेंडूच्या खाली गौरव घुंगरट सर स्वतः गोलंदाजीमध्ये कॉटन बोल्ड होण्याची शक्यता आणि हा झेल सोडलाय. यावेळेला मात्र रिले झेल पाहायला मिळाला नाहीये. एकच धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड होईल. स्वतःच्याच गोलंदाजीमध्ये झेल टिपण्याचा प्रयत्न बघा तुम्ही. पहा किती चेंडू उंच गेला होता. बॅटची वरची कडा आणि बराच वेळ चेंडू हवेमध्ये होता. हवेत विरलेल्या चेंडूचं झेलात रूपांतर करण्याचा अटोकाट प्रयत्न गौरव घुंगरट सरांच्या माध्यमातून झाला. मात्र ऐन मोक्याच्या क्षणी नजर हटी दुर्घटना घटी. हायवेवरती देखील एक वाक्य लिहिलेलं असतं. नजर हटी दुर्घटना घटी. यावेळेला वल्लव रे नकवा वल्लव. मला वाटतं आतापर्यंत जे फलंदाज इथे वल्लवण्याचं काम करतायत जर हे पाण्यामध्ये असले असते तर नक्कीच मालवण पासून गोव्यापर्यंत पोहोचले असते. खराब फलंदाजी आहे. चेंडू एका बाजूला आहे. बॅट दुसऱ्या बाजूला आहे. म्हणजे काय आहे तर जखम मांडीला आहे आणि इलाज शेंडीला आहे. अशी फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये चालली आहे. यावेळेला चांगला बॉल बॅटवरती घेतलाय. समोर आहे क्षेत्ररक्षक. मुन्नाच्या गोदीमध्ये. मुन्ना आलाय स्क्रीनवरती पुन्हा. त्याने टिपलाय हा झेल. मिळालाय 9वा धक्का. शेवटची जोडी मैदानामध्ये आहे. धावसंख्या मात्र फलकावरती स्टार वॉरियर्स क्रिकेट टीमची अवघ्या 32 धावा 9 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. ज्या पद्धतीने आपण आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पाहतो शेवटची जोडी देखील कधी कधी डोकेदुखी ठरते. यावेळेला चांगला फटका खेळल्या पॉइंट आणि गलीच्या मधून चेंडू जाईल डी झोन मध्ये.
स्पर्धेच्या निर्बंधित ठिकाणी जाईल. एकच धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड झाली आहे. धावसंख्या पुढे झालेली आहे. मात्र एक गरज आहे ती एका चांगल्या नावाड्याची. डुबणारी नौका कोणता फलंदाज किनाऱ्यापर्यंत घेऊन जाईल आणि त्यासाठी ही शेवटची जोडी मैदानामध्ये आहे. पुढचा बॉल गौरव घुंगरड सरांचा. चांगला बॉल, प्रचंड वेगात, तेज तरार, जलद गती गोलंदाजी. थोडासा उसळी घेणारा चेंडू आपण पाहिला, बाउन्स मिळालाय आणि ही खेळपट्टी देखील खूप मदत करते गोलंदाजीला. फलंदाजीसाठी पोषक गणलेली खेळपट्टीवरती गोलंदाजांचा बोलबाला वर्चस्व आपण पाहतोय. त्यातलं पहिलं आणि टीमच्या माध्यमातून अनिवार्य पॉवर प्लेचं पहिलं षटक टाकण्यासाठी गौरव घुंगरड सर गोलंदाजीच्या स्क्रीनवरती आपल्याला दिसत आहेत व त्यांच्या आक्रमक गोलंदाजीला समर्थपणे तोंड देण्यासाठी स्ट्रायकिंग एंडला डावखुरा शैलीदार फलंदाज सज्ज होतोय. अभय कल्याण कुमार नाव स्ट्रायकिंग एंडला आपण पाहतोय अभयला. षटकातील पहिला बॉल श्री पावना देवी क्रिकेट मंडळ सोनाळी आयोजित भव्य खुली टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा 2024. चांगला बॉल ऑफ साइड ऑफ पिच केलाय आणि हलक्यात स्लाइस केले, स्टेअर केले बॉलला. चेंडू चाललाय पॉइंटला. एकच धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड होईल. स्ट्रायकिंग येईल तयार. गौरव घुंगरड सर. अकुटप्याचा बॉल ड्राईव्ह केलंय, जमिनीची मदत घेतली फटक्यासाठी. क्षेत्ररक्षक आहे मिड ऑफला. एकच धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड होईल. 8 षटकांचा सामना आहे, त्यामुळे सुरुवातीचा कालावधी आहे शांततेचा. जीवन असो किंवा क्रिकेट, सुरुवातीचा कालावधी हा नक्की शांततेचा असतो आणि त्यानंतर आपल्याला मेहनत संघर्ष करावा लागतो. गौरव घुंगरड सर गोलंदाजी मार्कवरती तयार. केवळ 2 क्षेत्ररक्षकांना मुबा सर्कलच्या बाहेर. सुरुवातीची जी षटकं आहे ती कंपल्सरी पॉवर प्लेची, अनिवार्य पॉवर प्ले. चांगला बॉल ड्राईव्ह केलाय, चेंडू आलाय गोलंदाजाच्या दिशेने. धावबाद करण्याची ती संधी आहे आणि ही संधी दवडली आहे. मित्रांनो, संधी जितका छोटा शब्द आहे अगदी तेवढ्या छोट्या वेळेसाठी येते आणि संधी ही चहात बुडवलेल्या बिस्किटासारखी असते. तुम्ही जरा जरी विलंब केलात तरी बिस्किट तुमच्या हातातून गेलंच म्हणून समजा. एवढ्या छोट्या कालावधीसाठी संधी आली होती आणि एक जीवनदान नक्की मिळालंय. जखमी केलंय, जखमी वाघाप्रमाणे. अकुटप्याचा बॉल, लाज ऑफ टायमिंग. क्रिकेट हो या प्यार, टायमिंग सही तो सब कुछ सही. चेंडू फरार, बॉर्डर लाईनच्या बाहेर, चौकार. चार धावांनी टीमची धावसंख्या पुढे जाते 7 वरती. एम एस धोनीच्या पाठीवरती क्रमांक 7. धावसंख्या देखील फलकावरती झाली आहे 7. लग्नाचे फेरे 7. आठवड्याचे वार 7. इंद्रधनुष्याचे रंग 7. तुमची आणि आमची सोनाळीच्या पावनादेवी क्रिकेट मंडळासोबत असणारी 7. कोण करेल कोणावर मात हे देखील आपल्याला पाहायचं आहे या सामन्याच्या निमित्ताने. गौरव घुंगरड तयार. पुढे जात, बॉलला खेळ आहे, पॉइंटला क्षेत्ररक्षक आहे दैवत पारकर. हो, दैवत पारकर, आपने ये क्या कर दिया? धोती को फाड़ के रुमाल कर दिया. ऍक्शन रिप्ले देखील तुम्ही पहा. किती साधा सोपा लॉलीपॉप झेल. क्रिकेटमध्ये या गोष्टी घडत असतात. इतका साधा सोपा झेल दैवतच्या हातामधून निसटला. कदाचित ही कॅच किती महागात ठरेल हे देखील आपल्याला पाहायचं आहे. मात्र झेल सुटतात. ऐसा कोण है जिसमें कमी नाही. पॉवर प्लेचं दुसरं षटक. चांगला बॉल समोर खेळला. स्टेट ड्राईव्हचा एक सुंदर फटका. विराट कोहली, राहुल द्रविड, सचिन तेंडुलकर या सगळ्यांची आठवण करून देणारा फटका जो क्रिकेट मधला अगदी. चांगला बॉल, थोडीशी फ्लाय दिली आहे. टप्प्यानंतर स्विंग अँड मिस. चेंडू यष्टिरक्षकाच्या गोदीमध्ये दमदार टाकली आहेत. चांगला बॉल टप्प्यानंतर उसळी घेणारा ठरला आणि फलंदाजाच्या नाकावरती फुंकर मारत पहिने. यावेळेला ड्राईव्ह केले, चेंडू चाललाय पॉइंटला. एकच धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड होईल. धाव संख्या बऱ्याच वेळानंतर पुढे जाते. सचिन तेंडुलकर सर, नेमकं काय असतं? जे सचिन तेंडुलकर 10वीच्या परीक्षेमध्ये फेल झाले त्यांचाच धडा 10वीच्या अभ्यासक्रमामध्ये आला, याला यश म्हणतात. एकतर तुम्ही अभ्यासामध्ये तुमचं करिअर करता किंवा खेळामध्ये.
गोलंदाज पायस तयार. तितकाच चांगला फटका, क्षेत्ररक्षक खूप दूरवरती आहे. एक धाव तर नक्की मिळेल. दुसरीचा प्रयत्न झालाय आणि जोपर्यंत परतीची फेकी येणार आहे पायस हेल्मेटच्या दिशेने, कालावधी आहे 2 धावांचा. टीमची धावसंख्या पुढे जाते 12. कट केला, लेट कटचा एक सुंदर फटका, फ्लाइंग स्लिप आणि गली. पायस तयार. यावेळेला चांगला बॉल बॅटवरती घेतला. वेट अँड वॉच, बॉलला येऊ दिलंय आणि भिरकवून दिलंय. प्रॉपर टाइम केलंय. मिड विकेट बॉडीलाईनच्या बाहेर फरार. षटकार. ना देखी सूरत बल्कि ना देखी मुहूर्त, बल्लेबाज कल्याण कुमार ने देखी सिर्फ अपने टीम की जरूरत. बघा मेगा स्क्रीन वरती चेंडूची वाट पाहिली आणि मिड विकेट बाउंड्री लाईनला पाठवले. बॉलला बॉटम हँडचा केलाय वापर, भिरकवून दिलाय. 21 धावा. यावेळेला शपल क्रॉस झालाय. चेंडू चाललाय, आपण पाहतोय फाईन लेगला बीट केलाय. दैवत पारकरला बॅकअप देखील आहे आणि बघता बघता मैदानाच्या आतमध्ये 3 धावांची लहर पाहायला मिळाली. किती टेन्शन असलं तर ते सगळं विसरायला भाग पाडतं, ते आहे क्रिकेट. चांगला बॉल पॉइंटला खेळलाय. चेंडू बीट करत पॉइंट क्षेत्ररक्षकाला सीमारेषेचे मार्गीकरण करतोय आणि चेंडू आणि क्षेत्ररक्षक यांच्यामधील शर्यत आहे ती अखेरच्या क्षणी क्षेत्ररक्षकाने जिंकली आहे. अक्षय कदमची जोपर्यंत क्रिकेट टीमचा पहिल्या सामन्यामध्ये झाला पराभव. फुल टॉस बॉल बॅटवरती घेतलाय. स्क्वेअर लेगला खेळलाय फटका. नैसर्गिक अडथळ्यामुळे डान्सिंग आउटफील्डमुळे चेंडूने वेग आणि दिशा आणि आपली जागा देखील बदलली आहे. मात्र 2 धावा रोखू शकले नाहीये.